नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2024च्या निमित्ताने राज्यसभेवरती कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपल्या सुधा मूर्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेवरती या ठिकाणी नामांकन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे या ठिकाणी जर तुम्हाला 2024ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, इन्व्हेस्ट इन वुमन ॲक्सलरेट प्रोग्रेस. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो, दोघांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न, राष्ट्रीय महिला दिवस केव्हा असतो? आणि दुसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा असतो? दोघांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतामध्ये पुन्हा एकदा नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA केव्हा लागू करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 11 मार्च 2024ला या ठिकाणी परत एकदा नागरिकत्व कायदा म्हणजेच CAA या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. CAA किंवा NRC याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, याच्यावरती सेपरेट या ठिकाणी व्हिडिओ तयार करू. परीक्षाभिमुख प्रश्न या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करू. तोपर्यंत आपण हे जे काही CAA आहे याच्याबद्दल काही ठराविक गोष्टी, ठळक गोष्टीवरती एकदा नजर टाकूया. स्लाइड महत्त्वाची आहे, इकडे तिकडे पळून जाऊ नका, वही आणि पेन घेऊन बसा, व्यवस्थितपणे लिहून घ्या. CAA याचा फुल फॉर्म लिहून घ्या, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. या ठिकाणी याच्याबद्दल 4 पॉइंट्स ते लिहून घ्या. पहिला पॉइंट, CAA कायद्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशांमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारसी या ठिकाणी बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे या CAA कायद्यामध्ये. दुसरा पॉइंट, या कायद्याने कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाहीये. या कायद्याद्वारे मुस्लिम बहुल पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व या ठिकाणी दिले जाणार आहे. तिसरा पॉइंट, डिसेंबर 2014 पूर्वी शेजारील मुस्लिम बहुल देशांतून आलेल्या सर्व लोकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. 2014 डिसेंबरच्या अगोदर जे पण लोक या ठिकाणी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत त्यांना या ठिकाणी नागरिकत्व देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे CAAच्या माध्यमात. आणि याच्या उलट त्या देशामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी नागरिकत्व दिलं जाणार नाही. ठीक आहे, आणि शेवटचा पॉइंट लिहून घ्या, हा कायदा लागू झाल्याने कोणाचेच नुकसान होणार नाहीये, मात्र शेजारील देशांतून येणाऱ्या लोकांच्या संख्येमुळे भारताची लोकसंख्या थोडी प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, दरवर्षी नो स्मोकिंग डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी दरवर्षी नो स्मोकिंग दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग 2024 मध्ये मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार कोणता आहे? तर आजच्या दिवशी आहे 13 मार्चला. त्याच्यामुळे 2024 मध्ये 13 मार्चला आपण नो स्मोकिंग दिवस म्हणून साजरा करतो. 2024ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, प्रोटेक्टिंग चिल्ड्रन्स फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. मराठीमध्ये म्हणता येईल तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण. अशा प्रकारचा विषय आहे 2024 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक
जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? होया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिलियन मुर्फी यांना या ठिकाणी ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. ऑस्कर अवॉर्ड 2024 याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ काल रात्री 7:30 वाजता आपण अपलोड केलेला आहे. वेळात वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी ऑस्कर पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. जर तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला, ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये असा कोणता चित्रपट आहे ज्या चित्रपटाला सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या चित्रपटाचं नाव आहे ओपन हायमेर, असं त्या चित्रपटाचं नाव आहे. 7 कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये? तर पहिला आहे सर्वोत्कृष्ट सिनेमा कॅटेगरीमध्ये, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगमध्ये, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीमध्ये, सर्वोत्कृष्ट अभिनेता कॅटेगरीमध्ये, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअरमध्ये, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीमध्ये आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, या 7 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत ओपन हायमर या चित्रपटाने. गोष्टी क्लिअर झाल्या? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. EFTA सह व्यापार करारामध्ये भारताला पुढील 15 वर्षामध्ये किती अब्ज डॉलर गुंतवणुकीची वचनबद्धता मिळालेली आहे? म्हणजेच या ठिकाणी 100% या ठिकाणी ही गोष्ट काय झालेली आहे तर डिक्लेअर झालेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 100 अब्ज डॉलर. हा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, याला स्टार मार्क करून ठेवू शकता. ठीक आहे, तर आपल्या प्यारा भारताला पुढील 15 वर्षामध्ये 100 अब्ज डॉलर गुंतवणुकीची वचनबद्धता मिळालेली आहे. हे जे काय EFTA आहे याच्यामध्ये कोणकोणते देश येतात? नॉर्वे, स्वित्झर्लंड, आइसलँड आणि लिखटेन्स्टाईन या 4 राष्ट्रांचा EFTA बनलेला आहे. व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारामध्ये वस्तूंचा व्यापार, मूळ नियम, सरकारी खरेदी, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि व्यापार सुलभता यासारख्या अन्य 14 प्रकरणांचा याच्यामध्ये समावेश आहे. सामान्यतः मुक्त व्यापार करार दोन्ही व्यापारी पक्षांना दोन्ही बाजूंनी व्यापार केलेले बहुसंख्य वस्तूंवरील सीमाशुल्क कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी मदत करतो. सेवा आणि गुंतवणूक व्यापाराला चालना देण्यासाठी याच्यातील काही नियम सुद्धा या ठिकाणी शिथिल करता येत असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, देवेंद्र झाझरिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? देवेंद्र झाझरिया असं त्यांचं नाव आहे. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीमध्ये नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. जसं की IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक बनलेत तातुंग पाडी. महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत S चोकलिंगम. नवीन लोकपाल बनलेत अजय माणिकराव खानविलकर. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. संसद सुरक्षा प्रमुख बनलेत अनुराग अग्रवाल. NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD बनलेत राजेंद्र प्रसाद गोयल आणि भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत देवेंद्र झाझरिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारत शक्ती हा जो काही सराव आहे, ही जी काय एक्झरसाइज आहे, राजस्थानमध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोखरण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. या सरावाने तिन्ही सेवांच्या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपक्रमाचे पराक्रम या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजेच पराक्रम या ठिकाणी दाखवलेले आहेत. तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? तर द्रौपदी मुर्मू म्हणजेच या ठिकाणी वर्तमानमधील देशाचे राष्ट्रपती. कितव्या क्रमांकाचे आहेत? 15व्या क्रमांकाचे. आणि तिन्ही दल महत्त्वाचे कोणकोणते आहेत? तर पहिला आहे लष्कर, म्हणजेच लष्कराचे प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे. हवाई दल प्रमुख कोण आहेत? VR चौधरी. आणि नौदल प्रमुख कोण आहेत? R हरिकुमार. सोबत सोबत 3 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. दरवर्षी लष्कर दिवस आपण केव्हा साजरा करतो? 15 जानेवारीला. दरवर्षी हवाई दल केव्हा साजरा करतो? 8 ऑक्टोबरला. आणि दरवर्षी नौदल दिवस केव्हा साजरा करतो? 4 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. फ्रेंच ओपन दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे 2024 मधील फायनल मॅचचं? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, सात्विक साईराज रंकीरेड्डी.
आणि पर्याय क्रमांक बी चिराग शेट्टी या दुहेरी खेळाडूने या ठिकाणी खेळाडूच्या जोडीने 2024 मधील फ्रेंच ओपन दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. एक या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 2023 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो काय देण्यात आला तो या जोडीला सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात होता? महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल आलेले जे काही खेळाडू आहेत किंवा जिंकलेले जे काही चॅम्पियन आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ 2023 ही स्पर्धा जिंकली डी गुकेशने. सर्वोत्कृष्ट पुरुष धावपटू अपंग कॅटेगरीमधील जिंकलेला आहे पुरस्कार सुमित अंतिल यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे अनमोल खरब यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे चिरागने. चेस टाटा स्टील चॅलेंजर्स 2024 जिंकलेलं आहे लिओन ल्यूक मेंडोंका यांनी. चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे सुमित नागल यांनी. आणि फ्रेंच ओपन दुहेरी 2024 या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाम राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ व्हॉलरचे अनावरण म्हणजेच स्टॅच्यू ऑफ व्हॉलर या ठिकाणी हा शब्दाला अधोरेखित करून ठेवा. मग हे जो काही स्टॅच्यू ऑफ व्हॉलर आहे हा कोणाला समर्पित आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए योद्धा लाचित बोरफुकन यांना हा या ठिकाणी स्टॅच्यू समर्पित आहे. ठीक आहे. या स्टॅच्यूची जर तुम्हाला उंची विचारली तर 125 फूट आहे. मुख्य पुतळा हा 84 फुटाचा आहे आणि त्याच्या खालचा जो काही बेस असतो पाया असतो तो आहे 41 फूट. प्रश्न का महत्वाचा आहे तर लिहून घ्या. त्यांना या ठिकाणी ईशान्येमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या नावाने देखील या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या. 1671 मध्ये सराई घाटच्या लढाईमध्ये त्यांनी आसाम सैन्याचे या ठिकाणी नेतृत्व केलेलं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच पाकिस्तान या देशाचे 14व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसिफ अली झरदारी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 14व्या क्रमांकाचे प्रेसिडेंट राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे. कुठे? तर पाकिस्तान देशामध्ये. तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या देशाचे काही नवनवीन अध्यक्ष बनले 2023-24 मध्ये त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. जसं की अमेरिकेचे आहेत जो बायडन. पाकिस्तानचे आपण या ठिकाणी आत्ताच पाहिले आसिफ अली झरदारी. मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू. इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ. अर्जेंटिनाचे आहेत जेबियर मायली. इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी. काँगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी. इंडोनेशियाचे आहेत प्रबो सुबियांतो. अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव आणि हंगेरीचे आहेत तामस सुलिओक. पुढचा प्रश्न क्रमांक 10. जगातील पहिली जेट सूट शर्यत नुकतीच कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत जगातील पहिली जेट सूट शर्यत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न 11 नंबरचा. जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव या ठिकाणी कोणती अकादमी आयोजित करणार आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रीय साहित्य अकादमी. ठीक आहे. लगेच याच्याबद्दल 2-3 पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय साहित्य अकादमी याची निर्मिती करण्यात आली 12 मार्च 1954 मध्ये. मुख्यालय आहे रवींद्र भवन दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत राष्ट्रीय साहित्य अकादमीचे माधव कौशिक. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे हा जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव. 11 ते 16 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो साहित्य अकादमीमध्ये? तर 24 वेगवेगळ्या भाषांमध्ये. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. जम्मू आणि काश्मीरमध्ये महाशिवरात्रीला काश्मीरी पंडित खालीलपैकी कोणता मोठा सण साजरा करतात? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हेरत महोत्सव. पहा स्टार मार्क करून ठेवा. बऱ्याच एक्झाम मध्ये हा जो काही प्रश्न आहे किंवा हा जो काही महोत्सव आहे हेरत महोत्सव हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर हेरत महोत्सव या ठिकाणी महाशिवरात्रीला काश्मीरी पंडित साजरा करतात जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. जम्मू काश्मीरमध्ये अजून वेगवेगळे सण आहेत जसे की ट्यूलिप, शिकारा, भगवा, बैसाखी, हेमिस आणि गुरेज अशा प्रकारचे वेगवेगळे फेस्टिवल महोत्सव देखील साजरे केले जातात. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. अध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्तींना कोणत्या सभागृहासाठी नामांकन केलेले आहे? लोकसभा, राज्यसभा,
विधानसभा की विधान परिषद? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं ठरणार आहे.